मी आज तुला मस्तपैकी माझ्या हातचे खमखमीत भजे गिलक्याचे बनवून देणार। नमस्कार मंडळी, आजचा दिवस माझ्यासाठी खूप खास आहे आणि आज मला माझ्या नवऱ्याने एक गोड सरप्राईज दिलं। मला काही कल्पना नव्हती त्याची की ते माझ्यासाठी इतक्या प्रेमाने भजी बनवणार आहे। तो क्षण माझ्यासाठी कायम लक्षात राहील। मी माझ्या कामात व्यस्त होते, ते शांतपणे स्वयंपाकघरात आले आणि माझ्यासाठी गरमागरम गिलक्याची भजी बनवायला सुरुवात केली। थोड्या वेळाने घरभर भज्यांचा छान सुगंध पसरला। मग मी व्हिडिओ शूट करण्यास सुरुवात केली। खरंच मला वाटलं हा क्षण मी तुमच्यासोबत शेअर करावा। तो क्षण पाहून मला खूप आनंद झाला। भजीची चव खूप छान होती, पण त्याहून गोड होतं त्यांचं प्रेम आणि काळजी। आयुष्यात अशा छोट्या छोट्या गोष्टी खूप सारा आनंद देऊन जातात। महागड्या भेटवस्तूंपेक्षा आपल्या माणसाने प्रेमाने केलेली अशी छोटीशी कृती मनाला जास्त स्पर्श करून जाते। अशा क्षणांमुळे संसार आणखीन सुंदर वाटायला लागतो आणि एकमेकांबद्दलचं प्रेम अधिक वाढतं। तुमच्याही आयुष्यात असा एखादा गोड सरप्रायझिंग क्षण आला असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। आणि भजी बनवताना त्यांनी एक डायलॉग पण मारला आणि तो डायलॉग असा होता, जेव्हा जेव्हा माझ्या बायकोला वाटलं तेव्हा तेव्हा मी माझ्या बायकोला भजी खाऊ घालणार। मी खाऊ घालतो माझ्या बायकोला भजी, तसे तुम्हीही खाऊ घाला तुमच्या बायकोला भजी, असा तो डायलॉग बोलले ते। आणि भजे एकदम प्रॉपर पद्धतीने ते तळून घेत होते। इतके सुंदर भजे तर मला पण नाही जमत आणि त्यांनी एवढ्या छान पद्धतीने केले। आता रोजचं तर माझं यातलं रुटीन आहे, पण त्यांना तर याची सवय पण नाही, तरी ते माझ्यापेक्षा एकदम सुंदर स्वयंपाकही करू शकता आणि छान असे भजे पण करू शकता। म्हणजे मी कुठे गेली तर त्यांचे ते हाल करून घेणार नाही। निदान स्वतःच्या हाताने करून खाऊ शकता। निदान त्यांनी त्यांची एवढी तरी काळजी घ्यावी असं मला वाटतं आणि ते घेतात, असं नाही की घेत नाही। आणि बघा अशा पद्धतीने इतके सुंदर भजे तळत होते ना ते, एवढा वेळ तर मी पण थांबू शकले नसते। त्यांनी एकदम सिंपल पद्धतीने भजे तळले आणि आतलं गिलकं तर इतकं मस्त असं सॉफ्ट झालेलं होतं ना की काय सांगू तुम्हाला। मी खरंच सांगते, त्यांच्या हातची जशी चव आणि ती करायची पद्धत ती खरंच मला जमणार नाही, पण मी नक्की ट्राय करेन। बघा अशा पद्धतीने आमचे भजे तयार होत आहे। एका बाजूने झाले, एका बाजूने होत आहे। तर अशा पद्धतीने आमचे गिलक्याचे भजे तयार झाले होते। तर ते मला म्हटले, चल मी तुला खाऊ घालतो आज भजे। इतके सुंदर आणि इतके अप्रतिम झाले होते ना की काय सांगू। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि कमेंटही करा बरं का। भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, तेव्हा बाय बाय।